नमस्कार, सी न्यूज़ भारत में आपका एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में शुरुआत करेंगे धुले से, जहां 450 से अधिक फर्जी स्कूल आईडी मामले उजागर हुए हैं। और साथ ही बात करेंगे पुणे की, जहां पर दिव्यांग व्यक्तियों को कृत्रिम अंग वितरण करने का शिविर आयोजित किया गया। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। पूरे राज्य में फर्जी स्कूल आईडी का मामला वायरल हो रहा है। वहीं धुले जिले में 450 से अधिक फर्जी स्कूल आईडी मामले उजागर हुए हैं और इस मामले की एसआईटी के माध्यम से गहन जांच की जानी चाहिए। ऐसी मांग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा अघाड़ी के नेता डॉक्टर पंकज सोलंके द्वारा की गई। इस संबंध में आयोजित एक पत्रकार वार्ता में डॉक्टर सोलंके ने कहा कि इस बात के सबूत हैं कि सेवानिवृत्त उप संचालक नितिन उपासनी, नितिन बछव और तत्कालीन शिक्षा अधिकारी प्रवीण अहिरे ने इस मामले को दाने के लिए साजिश रची। माध्यमिक शिक्षा अधिकारी कार्यालय में फर्जी प्रमाण पत्रों के आधार पर स्कूल आईडी जारी की गई और इस संबंध में साक्ष्य भी शासन को सौंपे गए। डॉक्टर सोलंके ने कहा कि उपासनी ने जांच करने का नाटक किया, लेकिन तत्कालीन शिक्षा विभाग के अधिकारी प्रवीण अहिरे से मिली भगत कर उन्होंने फाइल को ठंडे बस्ते में डाल दिया। इसलिए इस मामले की एसआईटी द्वारा स्वतंत्र एवं निष्पक्ष जांच जरूरी है, ताकि दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जा सके और शिक्षा व्यवस्था में व्याप्त भ्रष्टाचार को उजागर किया जा सके। महाराष्ट्र राज्यामध्ये विषय खूप मोठ्या प्रमाणावरती गाजतोय, तो म्हणजे बनावट शालार्थ आयडी आणि शिक्षक बोगस भरती। तर या प्रकरणाच्या बाबतीमध्ये योग्य व पारदर्शी माहिती देण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर इथं बसलेलो आहे। माझ्यासोबत आदर्श शिक्षक पुरस्कार यांना मिळाला ते सुनील जैन म्हणून आहेत, निवृत्त मुख्याध्यापक। तर सगळ्यात प्रथम दर्शनी तर मी नाशिक उपसंचालक जे आहेत म्हणजे भाऊसाहेब चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचं शोधाशोध सुरू झाली। तर विषय असा आहे की प्रवीण वसंत अहिरे तत्कालीन शिक्षणाधिकारी धुळ्याचा, तर या महोदयांनी तब्बल 120 पेक्षा अधिक मान्यता धुळे जिल्ह्यात दिलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितिन उपासनी, नितिन बच्छाव यांनी 80 पेक्षा अधिक शालार्थ आयडी सुद्धा यांनी बनावट पद्धतीने यांना दिलेले आहेत। तर ह्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मी मागे 1 वर्षापूर्वी सुचवाद केलेला होता। 1 वर्षापूर्वीच मी तक्रार केलेली होती, कारण की ज्यावेळेस नितिन उपासनी हे उपसंचालक होते त्यावेळेस ते इथे धुळ्यात आले शिक्षणाधिकारी कार्यालयात। इथं आल्यानंतर त्यांनी साधारणतः टेम्पो भरून इथून दस्तावेज घेऊन गेले, डॉक्युमेंटेशन घेऊन गेले आणि डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर तिथे सगळी त्यांनी छाननी केली आणि छाननी केल्यानंतर सर्रासपणे धुळे जिल्ह्यातल्या ज्या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये कर्मचारी भरती केलेले होते बनावट पद्धतीने, त्या प्रत्येक संस्थाचालकांना बोलवण्यात आलं आणि वैयक्तिक त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून तो विषय दाबण्यात आला। आता एवढा मोठा टेम्पो भरून ते जर दस्तावेज घेऊन गेले इथून नाशिकला स्वतः उपसंचालक, तर त्यांनी किमान त्या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो होता तो किमान 50 पानांचा 10 पानांचा तरी हवा होता, परंतु 4 पानांचा अहवाल त्यांनी प्रकाशित केला, शासनाला सादर केला। त्या अहवालामध्ये सुद्धा काहीच त्रुट्या नाहीत। आणि आजही जर बघायला गेलं आपण तर धुळे जिल्ह्यातच नाही तर हा प्रकार जो आहे हा नाशिक, जळगाव, नंदुरबार या 4ही जिल्ह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात आज पूर्ण महाराष्ट्र राज्यात 8 शिक्षण उपसंचालक आहेत, 8 विभाग आहेत। 8 विभागांपैकी सगळ्यात करप्टेड जो विभाग आहे तर तो आपला नाशिक शिक्षण विभाग आहे। तर आज धुळ्याजवळ जळगाव जिल्हा जो आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः दिलगिरी व्यक्त करतो, यावेळेस वैयक्तिक मान्यता मिळते आपल्याला। वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर मग यांचा पगार चालू व्हायला हवा, यांचा पगार स्केल जो आहे तो स्केल ठरायला हवा। मग त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी काय करतात, शिक्षणाधिकारी वेतन पदक अधीक्षक, मग ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ते सगळे दस्तावेज तयार करून ते सगळे व्हेरिफिकेशन करून ते इथून शिक्षण उपसंचालक जे आहेत नाशिक विभागाचे आपले त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला जातो। तिथून मग त्या प्रस्तावाला सगळी तपासणी केली जाते। तपासणी केल्यानंतर मग पुन्हा रिव्हेरिफिकेशनसाठी जर त्याच्यात काही त्रुट्या असल्या त्या प्रस्तावामध्ये तर मग उपसंचालक महोदय इकडे शिक्षाधिकाऱ्यांकडे पाठवतात, वेतन पथकाकडे पाठवतात किंवा संस्थाचालकांकडे पाठवतात, मुख्याध्यापकांकडे पाठवतात। ज्या
शाळेचा किंवा या संस्थेचा तो कर्मचारी असेल तिथे, आणि मग नंतर त्या क्युऱ्या त्यांच्या क्लिअर झाल्या त्याच्यानंतर मग तो प्रस्ताव परत इकडे सबमिट होतो आणि त्याच्यानंतर मग शालार्थ आय डी जो असतो त्या पद्धतीने हा संबंधित कर्मचाऱ्याला दिला जात असतो. त्या शालार्थ आय डी नंतर की त्या कर्मचाऱ्याचं नाव आणि त्यांना जो आय डी दिला जातो म्हणजे एक नंबर असतो 4 डिजिटचा, तर त्या 4 डिजिटच्या अंकाला आता ऑनलाईन प्रक्रिया सगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मग ड्रॉप बॉक्स नावाचा हा तिसरी पाहिजे असतो. शालार्थ आय डी नंतर ड्रॉप बॉक्स, मग त्या ड्रॉप बॉक्समध्ये हे 4 डिजिटचे जे नंबर्स असतात ते टाकले जातात, त्याच्याविषयी सगळी माहिती भरली जाते प्रॉपर. ती माहिती भरल्यानंतर मग हे काम वेतन पदकाचं असतं आणि मग ते ते ॲप्रूव्ह झालं की त्याच्यानंतर मग जे शाळा असते शाळा पगार बिलं पाठवते आणि मग ते ॲक्सेप्ट होतात आणि मग ते पगार संबंधित कर्मचाऱ्यांना निघतात. ही प्रोसेस आहे. महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। महाराष्ट्र में भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे और ढोले पाटिल एजुकेशन सोसाइटी की ओर से दिव्यांग व्यक्तियों को कृत्रिम अंग वितरण करने का शिविर आयोजित किया गया। इसके तहत दिव्यांग व्यक्तियों को 8 घंटे में 892 कृत्रिम हाथ और पैर दिए गए। इस उल्लेखनीय कार्य के लिए इन संस्थाओं को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड प्रमाण पत्र प्रदान किया गया। इस दौरान केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोल, उच्च तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटिल, विधायक सिद्धार्थ शिरोले आदि उपस्थित रहे। पुणे से सी न्यूज़ संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।